आता एक सविस्तर बातमी। महायुतीचं जागा वाटप होण्यापूर्वीच मंत्री अब्दुल सत्तारांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। सत्तार हे सिल्लोड विधानसभेतून निवडून आलेले आहेत। महायुतीत सिल्लोडची जागा कुणाकडे जाणार याचा फैसला होण्यापूर्वीच सत्तारांना उमेदवारीची घाई लागली आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे। सत्ताधारी महायुतीत अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही। तसंच जागा वाटपावर चर्चाही झालेली नसताना सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली उमेदवारी जाहीरही करून टाकली। महायुतीच्या जागा वाटपाविषयी सत्तार यांना विचारलं असता ते थेट आपल्या उमेदवारीची घोषणा करूनच मोकळे झाले। जरा ऐका सत्तार काय म्हणाले ते। नाही, माझं नाव असण्याचा काही प्रश्नच नाही। पहिलं नाव माझंच असतो आणि जी यादी तयार होऊ लागली ती यादी या 15 दिवसाच्या आत आणखी, कारण की निवडणूकच लागल्या आता। पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यताही सत्तार यांनी वर्तवली। महायुतीत लवकरच विधानसभेचं जागा वाटप होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हात सोडून ते शिवसेनेत दाखल झाले। तर शिवसेनेतल्या फुटीनंतर सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं। महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची त्यांना संधी मिळाली। आता विधानसभा निवडणुका येऊ घातली आहेत। मला वाटतं का 7, 8, 10 तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल। त्याच्या अगोदर उमेदवाराची पहिली यादी एकदा डिक्लेअर झाली तर लोक कामाला लागतात। पहिली यादी अजितदादाची, पहिली यादी एकनाथ शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीकडून ते तात्काळ करतील, जेणेकरून थोड्या फार मोठ्या आमच्या अडचणी नाहीये। वर्षभरापूर्वी अजित पवार महायुतीत दाखल झाल्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलणार आहे। तसंच जागा वाटपावरून रस्सीखेच होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। अशात लोकसभेत भाजपनं अधिकच्या जागा लढवल्या, त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील प्रमुख 3 पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। पण जागा वाटप होण्यापूर्वीच अब्दुल सत्तार यांनी मात्र आपल्या उमेदवारीचं घोडं सगळ्यात पुढे दामटवलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।